बातमी आहे ती आरक्षणाच्या निमित्तानं सुरू असलेल्या वादाच्या संदर्भातली। आरक्षणाच्या संदर्भात आणि खास करून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे। मात्र या उपसमितीनं बघ्याची भूमिका घेतलेली आहे। ओबीसी नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। ओबीसी नेते संतप्त आहेत। मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख या नात्यानं बावनकुळेंचा राजीनामा घ्यायला हवा अशी सुद्धा भूमिका घेण्यात आलेली आहे। एवढ्या जागा दिवसा ढवळ्या आमच्या लुटल्या गेल्या आणि मंत्रिमंडळ उपसमिती फक्त बघ्याचीच भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी केलंय। आता काय निर्णय? काहीच निर्णय नाही। मध्ये बजेट झालं, काय मिळालं ओबीसीला? 25,000 कोटी मराठा समाजाला दिले। आम्हाला किती मिळाले आणि का मिळत नाही? मग जर ओबीसींच्या हक्काचं संरक्षण जर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती करणार नसेल तर त्याची आवश्यकता आम्हाला काय आहे?